पडझडीच्या घटनेमध्ये मयत व्यक्तींचे मृतदेह जे आहेत ते जळगाव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते। त्यांची ओळख पटवल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधण्यात आला। त्यानंतर हळूहळू नातेवाईक आता या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी पुणे असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणावर जे मयत व्यक्तींचे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी आता जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपापले जे मृतदेह आहेत किंवा नातेवाईक व्यक्तींचे मृतदेह जे आहेत ते ताब्यात घेऊन या ठिकाणी आपापल्या गावाकडे रवाना होणार आहेत। आपण आता जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। आप कहाँ से आए हो? मैं बम्बई से आया हूँ। कौन है आपका यहाँ पे? मेरा छोटा भाई है। क्या आपको किसने खबर दी थी, क्या हुआ है? शोएब ने खबर दी थी, साथ में इसके आ रहा था गांव से। तो जैसे वहाँ ट्रेन में जैसे कोई अफवाह हुआ कि आग लग गई है, तो जैसे भगदड़ मची तो गांव से पहलबाजी गांव से आ रहा था घूमने के लिए। तो जैसे वो कूद गया, पहले तो ट्रेन आ गई तो झपेट में आ गया और इंतकाल हो गया उसका। अभी आपको यहाँ पे उसकी बॉडी इसकी खबर किसने दी थी? यहाँ से शोएब ने दी थी। तो अभी आप जो बॉडी है अभी आप कहाँ पे लेके जाने वाले हैं? घर पे ले जाने वाले हैं। कहाँ पे जा रहा था जो आपका जो रिलेटिव है वो कहाँ पे जा रहा था? गोंडा जिला। वो अभी छोटा सा, मान लो 17-18 साल का है, अभी पढ़ रहा था गांव में, ऐसे घूमने के लिए आया था। कन्नैलगंज गोंडा जिला। किधर जा रहा था? वो बम्बई जा रहा था। पढ़ने के लिए? पढ़ने के लिए, घूमने के लिए, ऐसे 2 शहर के लिए जा रहा था, 2-4 रोज के लिए। फिर वो रिटर्न आ जाता। पहलबाजी बम्बई जा रहा था। तो अभी उसको लेके जाने के लिए आए आप? हाँ, उसको ले जाने के लिए आए। तर हे या ठिकाणी जे नातेवाईक आहे आता जिल्हा प्रशासनाकडून त्यांना कळवण्यात आलं होतं आणि मयत व्यक्तीचे मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आपापल्या गावी ते रवाना होणार आहेत। आपण ज्या नातेवाईकाशी बोललो होता त्यांचा जो नातेवाईक मुलगा आहे तो शिक्षणासाठी मुंबईला जात होता, मात्र रस्त्यातच ही दुर्दैवी घटना घडली आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। आता हळूहळू या ठिकाणी नातेवाईक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या मयत व्यक्तींची ओळख पटलेली आहे ते मृतदेह जे आहेत प्रशासनाकडून नातेवाईकांना स्वाधीन केले जाणार आहे। कॅमेरामन अजगर अली सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।